चाललंय तुझं नेहा? काय झालं? काय झालं काय? भाजी वरती ठेवलीस पण खालना गॅस कोण लावणार? अशी करतात भाजी तुमच्यात, गॅस न लावता? ऍक्सिडेंट झाल्यापासून ना सगळ्या गोष्टी विसरायला होत्या, म्हणून म्हणते नको तो विषय वहिनी. हेच म्हणत होते ना मी मगाशी. हा ते जाऊ दे, का तू मला आधी सांग की तू चौकशी करणार आहेस की नाही त्याची. नाही नसशील करणार तर मला सांग, मी जाते आणि त्याची चौकशी करते. बघते वहिनी, मी गेले तर तुला नक्की सांगते. जा नक्की. मी काय म्हणते, तुझ्या पोळ्या झाल्या असतील ना? जड लागतोय डबा. वाह, तू ह्या गरम पोळ्या केल्यास हे मला बरंच वाटलंय. मी आता घरी ह्याच घेऊन जाते. कसं आहे, तुझ्या भावाला सारखी भूक लागलेली असते ग, म्हणजे आजचा त्रास वाचेल ना माझा हे मी घेऊन गेले की. हा चल. नेहा, काकू या ना. अगं यश बद्दल बोलायला आले होते. बोला ना काकू. कशी आहे त्याची तब्येत आता? ठीक आहे, म्हणजे ठीकच असेल. तुझं काही बोलणं झालं का? नाही, म्हणजे माझ्याशी कसं होईल? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण यश औषधं वेळेवर घेतोय ना? औषधं घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष अजिबात होता कामा नये. हा, तुझं जर का बोलणं झालं ना तर चांगलं खडसावून सांग त्याला. सांगशील ना? मला एक कळत नाही काकू, त्याच्या आसपास एवढे डॉक्टर्स असताना, एवढी माणसं असताना तुम्ही कशाला त्याची काळजी घेतायत? आहेत तिथे माणसं. अगं असं कसं म्हणतेस तू? म्हणजे मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. खरं म्हणजे मीच फोन करणार होते त्याला, पण तूच माझ्या फोन मधनं त्याचं नाव डिलीट केलंयस ना. अगं नेहा, लक्ष कुठे तुझं? भाजी करपली ना. लक्षच नाहीये माझं आज सकाळपासून. वहिनी आली आणि आता. हो, आता माझ्यामुळे उशीर झाला ना. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी जाते. हा, तुला ऑफिसला जायचं असेल ना, जाते मी. काय चाललंय माझं? कुठे लक्षच लागत नाहीये. फक्त यशचाच विचार येतोय मला. जो कोण येतोय ते फक्त यश बद्दलच विचारते. मला खरंच काही कळत नाही. मी ऑफिसला जाते, कामात तरी मन लागेल माझं. बाय परी. ए नेहा ताई, तुला यश बद्दल काही कळलं का? म्हणजे तब्येत कशी आहे आता त्याची? बरी आहे ना? अगं नेहा ताई, कशी आहे तब्येत यशची? सांग गं, कशी आहे तिची तब्येत? अगं तू त्याला भेटून आलीस ना, मग आता कशी आहे तब्येत? अगं ते बातम्यांमध्ये मध्ये ना काही नीटच सांगत नाहीयेत. आता यश बरा आहे ना? हो ना, म्हणून म्हणलं आज तुलाच विचारावं काय ते. कसा आहे तो? अगं काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? अगं बोल ना, कसा आहे यश? एक मिनिट, तुम्ही सगळे मला इतक्या हक्काने विचारताय जसं मी त्याची. काय? त्याची तब्येत कशी आहे? काही सांगत काहीच बोलली नाही. अरे वा, जगातल्या तमाम खोट्या माणसांनी आज तुझ्यासाठी खरी फुलं पाठवलीत. तर यश, यश काय, कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी, अरे मग कधी आलास तू? अरे बस 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 बस. मी काय आत्ताच आलो, आणि मी घरी आलो काय नाही आलो काय कोणाला काही फरक पडत नाही तुझ्याशिवाय. तू का बोलतोस रे असं सारखं? खरंच बोलतोय मी. हे असे बुके पाठवून आणि गेट वेल सूनचे स्टिकर लावून खोटी सहानुभूती नाही दाखवता येत मला. माझं जे काय आहे ते सगळं खरं खरं असतं. जे काय असेल ते जाग्यावर, तोंडावरती. आणि तेच आवडत नाही आपल्या घरातल्या लोकांना, म्हणून मी नको असतो घरात.
तू जेव्हा असतोस ना इथे तेव्हा मात्र मला घरी यावंसं वाटतं खरंच. जाऊ देत. तू कसं आहे सांग? फार लागलं नाही ना तुला? नाही नाही, लकीली फार नाही लागलं. आय एम फाईन. असं काळजी करण्यासारखं काही नाही. काही काळजी करण्यासारखं काही कारण नाही. काय बोलतोयस तू? स्वतः गाडी ड्राईव्ह करत असताना हा ऍक्सिडेंट झालेला आहे. काळजी नाही का वाटणार मला? तुझ्या ऍक्सिडेंटची गोष्ट कळाली ना जेव्हा काल मला, तेव्हा तेव्हा एका झटक्यात दारू उतरली माझी. काळजाचा ठोका चुकला माझ्या. ते सगळे जुने दिवस समोर आले रे, जेव्हा मी स्वतः ड्राईव्ह करायचो आणि तो जुना विश्वचित डोळ्यासमोर दिसायला लागला माझ्या. आणि मला माझा जुना काका परत हवा असेल तर नाही ते शक्य आता. पण का? माझ्या काळजीने जर का तो असा धावत येऊ शकतो तर मग तो आता फक्त तेवढाच शिल्लक राहिला तुझ्यासाठी. आणि त्याला फक्त तुझीच काळजी आहे. आणि त्या काळजीपोटीच एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता तुझ्या स्वतःच्या घरात जरी असशील ना तरी आपल्या माणसांच्यात आहेस असं नाहीये. नाही म्हणजे तुझ्यावरती प्रेम करणारी माणसं असतील, काही घरातही आहेत, काही बाहेरही असतील, पण त्यांना तुला ओळखता यायला पाहिजे. नाही खोटी खोटी सहानुभूती दाखवायची ना, ते असे बुके पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्यांना तुझी खरी काळजी वाटते ना ती तुला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातला फरक ओळखू शकतोस तू, तेवढा आहे समजूतदार. जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. यश, मला आज तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू पुन्हा कधीही अशी भरधाव गाडी चालवणार नाहीस. काय प्रॉमिस काका? काल जी चूक झाली ती परत नाही होणार. थँक्यू. आणि फक्त तुझ्या जीवासाठी नाही तर माझ्या जीवासाठी पण लक्षात ठेव. तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं तर या कंपनीचं काय होईल किंवा या घराचं काय होईल याची नाहीये चिंता मला. तुझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी झालं ना तर हा काका नाही जगू शकणार. काळजी घे.